नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा होस्ट करण महाले. आज अजून एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, पुलबॅक ट्रेडिंग. बरेच लोकांना असं म्हणणं असतं की ब्रेकआउट होतो, मग तो फेल्युअर होतो. मागे आपण एक ब्रेकआउटवरती तर चर्चा केली पण, की ब्रेकआउटमध्ये काय काय कन्फर्मेशन ठेवली पाहिजे. पण खूप लोकांना असं आवडतं की मी मार्केटमध्ये मोमेंटम आल्यानंतर लगेच नाही घुसणार, मी थोडं वेट करेल, प्राईजला येऊ देईल आणि एका पुलबॅकला एंट्री घेईल. पुलबॅक म्हणजे काय, माझा थोडासा स्टॉप लॉसही छोटा होतो त्या केसमध्ये, आणि नवीन जेव्हा फ्रेश मोमेंटम चालू होतं मला तेव्हा एंट्री घ्यायची आहे. असं सगळ्यांना करू वाटतं. आज हे आपण काय कंडिशन्सनी याच्याबद्दल एखादा स्कॅनर बनवू शकतो का तेही बघू, आणि त्या स्कॅनरच्या मदतीने, त्या कंडिशन्सच्या मदतीने का आपल्याला स्टॉक्स भेटतील का रेडीमेड पुलबॅकवाले. म्हणून आपण याला आज नाव देणार आहोत पुलबॅक स्नायपर स्ट्रॅटेजी. अशी स्ट्रॅटेजी ज्यात तुमचा स्टॉप लॉस छोटा असेल पण बहुतेक तुम्ही जे नेक्स्ट मोमेंटम आहे ते कॅच करायची इच्छा ठेवताय. तर चला तर कंडिशन्स बघूया की काय कंडिशन्स आहे. तर मी एक स्कॅनर बनवलं आहे, कंडिशन्स डिस्कस करू स्कॅनरच्या, आणि परत ते स्कॅनर एकदा बनवून बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी स्कॅनर कसं बनवतो. तुम्हीही शिकाल की स्कॅनेक्सला वापरायचं कसं, कारण की त्याने स्टॉक सिलेक्शन इझी होतं. स्टॉक सिलेक्शन सोपं झालं की आपल्याला ट्रेडिंग करणं अजूनही सोपं होऊ शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण म्हणतो ना मला मोमेंटम हवं, पुलबॅक असायला हवा. पुलबॅक असायला हवा म्हणजे मी पुलबॅक कधी ट्रेड करेल. आपण जेव्हा स्टॉक्स खरेदी करायचा विचार करतो ना, तर सगळ्यात महत्त्वाचा मेन मोमेंटम आणि लॉंगर टर्म ट्रेंड कोण आपल्याला सांगतं माहिती आहे. पहिली कंडिशन आपली तीच असेल, लॉंगर टर्म EMA. 200 डेजचा EMA आपल्याला सांगतो की स्टॉक मोमेंटममध्ये आहे का नाही, आणि तो बुलिश आहे का नाही येत्या काही काळासाठी. तर 200 डेजच्या वरती जो काही स्टॉक असेल तो आपण सिलेक्ट करणार आहोत. तर पहिली कंडिशन, स्टॉक इज मोर दॅन 200 डेज. दुसरी कंडिशन जी आपण नेहमी लावतो की शॉर्ट टर्म मोमेंटमही आपल्याला हवा आहे, की 20 आणि 50चा EMAचा क्रॉसओव्हर आहे. 20 EMA हा 50 EMAच्या वरती ट्रेड करतो आहे, म्हणजे स्टॉकमध्ये एक मोमेंटम आहे. पण मला आता काय झालं ना, मी बघितलं की पहिल्या कंडिशननी सांगितलं की 200 डेजच्या वरती स्टॉक आहे. तर चला तर मग खूप सारे स्टॉक येतील. 20-50च्या वरती स्टॉक आहे, जे 200च्या वर आहे त्यांच्यात शॉर्ट टर्म मोमेंटम किती लोकांमध्ये तेही आपण काढलं, तेही स्टॉक शोधले. ती दुसरी कंडिशन झाली. तिसरी कंडिशन आपण अजून काय ठेवू शकतो, RSIची ठेवू शकतो, कारण की मला पुलबॅक ट्रेड करायचं. आता मला ब्रेकआउट नाही ट्रेड करायचं आहे. ब्रेकआउटमध्ये आपण कंडिशन ठेवली की RSI 60च्या वर असायला हवा. मग यामध्ये उलटी ठेवूया की मला असा स्टॉक असायला हवा की त्याचा आत्ता RSI 60च्या खाली आहे, म्हणजे परत नवीन ब्रेकआउट नाही आलं, कारण की पुलबॅक जर चालू होता तर RSI पण कूल ऑफ झाला असेल. म्हणून मी RSIची उलटी कंडिशन ठेवते की RSI मॅक्सिमम 60 आहे, आणि मी एक डाऊनसाईडची पण लिमिट लावेल की RSI 40च्या वरती आहे. तर 40 आणि 60मधले स्टॉक्स मी शोधतो, जेणेकरून मला लक्षात येईल की अजून याच्यात फ्रेश मोमेंटम RSIच्या हिशोबाने चालू नाही झालं आहे. अजून एक कंडिशन आपण लावू की मोमेंटम चालू झाले का नाही हे बघाय करता मला हे बघायला लागेल की जी आजची कॅन्डल आहे त्या कॅन्डलने कालच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला, म्हणजे पुलबॅक आपण म्हणतो ना U-टर्न मारला आहे स्टॉकने, तर ते स्टॉक्स आपल्याला तसं मिळतील. म्हणून आजची जी हाय प्राईज आहे त्यांनी कालचा हाय तोडला आहे. ही आपली असेल चौथी कंडिशन. म्हणजे पहिली कंडिशन आपण बघितली 200 डेज, दुसरी कंडिशन बघितली 20-50च्या वर, तिसरी कंडिशन बघितली RSI 40 आणि 60च्या आत, आणि चौथी कंडिशन आपण बघितली की त्याचा जो हाय आहे त्यांनी कालचा हाय ब्रेक केला आहे. आजच्या कॅन्डलनी कालच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला आहे. आणि पाचवी कंडिशन MACD, जो आपल्याला कन्फर्म करेल की एक फ्रेश नवीन मोमेंटम चालू होत आहे. आज MACDचा फ्रेश क्रॉसओव्हर झाला आहे. तर या पाचवी कंडिशन्स लावून बघू स्कॅनेक्सवर, आणि बघूया की पुलबॅक स्नायपर स्ट्रॅटेजीचं स्कॅनर आपण बनवू शकतो का. तर मी एक बनवलं आहे स्कॅनर. आपण परत जाऊया क्रिएटवर, आपल्याला कळेल की कसं बनवता येईल. तर जी पहिली कंडिशन होती की आपलं प्राईज ही 200 डेजच्या वरती असायला हवी. बाय डिफॉल्ट इथे प्राईज आहे, मी फक्त ॲडव्हान्समध्ये जातो आणि सांगतो की मोर दॅन पॅरामीटर मला घ्यायला लागेल EMA. तर प्राईज ही मोर दॅन EMA आहे. कुठला EMA आपण लेंथमध्ये जाऊन याला 200 करूया. तर आता आपले जे टोटल स्टॉक्स असतात त्याच्यातनं बघा 1000 स्टॉक्स आहेत, 1092 स्टॉक हे 200 डेजच्या वरती ट्रेड करतात NSEचे. तुम्ही हवं तर इथे क्लिक करून BSEचे पण स्टॉक शॉर्टलिस्ट करू शकता. तुमचं युनिवर्स वाढून जाईल. तुम्हाला जर अजून स्टॉक्समध्ये ट्रेड करायची इच्छा असेल तर तुम्ही BSE पण सिलेक्ट करू शकता. पुढची कंडिशन होती आपली 20 आणि 50. 20 EMA 50 EMAच्या वर आहे, म्हणून मी यात जाऊन सर्च करतो EMA. EMAमध्ये आपण 20 अप्लाय करू. अप्लाय केल्यावर 20चं आपल्याला काय करायचं, ॲडव्हान्समध्ये जाऊन परत हे सिलेक्ट करायचं की तो मोर दॅन आहे, कशापेक्षा जास्त आहे. जसं तुम्ही आपण बोलतो आहे ना तसंच फक्त आपल्याला त्याच्यात कंडिशन सिलेक्ट करायच्यात. इतकं सोपं आहे. काही अडचण आली तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की विचारा. 50 EMA मी सिलेक्ट केलं. आता 1000वरनं आपण परत बघा 1003 आहे, 1092 100 स्टॉक्स कमी झाले. 20 आणि 50 EMA
ही कंडिशन झाली. आपण एक चौथी कंडिशन ठरवली की RSI, याची तिसरी कंडिशन होती आपली की RSI 40 आणि 60च्या आत असायला हवं. RSIवर क्लिक करून अप्लाय केलं. यात खाली टिक करून बघा, ही तर जी मिनिमम व्हॅल्यू ना, ही मी आता 40 करतो आणि जे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ते 60 करतो. यानी बरेच स्टॉक्स शॉर्टलिस्ट होऊन जातील. आता बघा 568वर आलो, निम्मे झाले स्टॉक्स. आता अजून फ्रेश कंडिशन असायला हवी की आजचा कॅन्डलनी कालचा हाय ब्रेक केला आहे, तर म्हणून मी हाय प्राईसला जातो. हाय प्राईस इथनं सिलेक्ट करतो कंडिशनमध्ये. करंट कॅन्डल पण सिलेक्ट केली, त्याला अप्लाय करून जेव्हा मी इथे क्लिक करतो तर मी सांगतो की मोर दॅन असायला हवं. मी ॲडव्हान्समध्ये जाऊन याला सांगतो की तो मोर दॅन आहे. परत हाय प्राईस कुठल्या कॅन्डलचा, प्रिव्हियस कॅन्डल. मी ते ओके केलं तर बघा किती झालं, 119 स्टॉक्स यावर चालू आहे मी. तर मी हाय पण सिलेक्ट करून घेतलं की हाय हा प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा जास्त आहे. तर आता आपल्या साधारण 4 कंडिशन झाल्या आणि आता आपली 5वी कंडिशन की MACDचा क्रॉसओव्हर झाला आहे. MACDच्या क्रॉसओव्हरसाठी तुम्ही इथे MACD हिस्टोग्राम असं यूज करा. ते मी सांगेल तुम्हाला का. MACD हिस्टोग्राम मी क्लिक केलं आणि करंट कॅन्डल अप्लाय करून अप्लाय केलं. यात काय करायला लागेल, हिस्टोग्रामची मिनिमम व्हॅल्यू मी 0 करतो आहे. कंडिशन मी तुम्हाला समजावून देईल. ओके करतो आहे म्हणजे आज MACD बुलिश आहे अशी मला 35 स्टॉक मिळाले. काल MACD बुलिश नव्हता असं पण मला कंडिशन लिहायला लागेल, जेणेकरून मला क्रॉसओव्हर आज झालं आहे असं कळेल. तर आता हे जेव्हा झाली तर अजून एक मी MACDची ॲडिशनल कंडिशन टाकतो आणि यात मी आता प्रिव्हियस कॅन्डल करतो, अप्लाय करतो. आता प्रिव्हियस MACDचं काय कंडिशन टाकायची की त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू 0 होती. म्हणजे कालचा MACD आज 0 त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू होती. म्हणजे आज क्रॉसओव्हर किती ठिकाणी झालं बघा. MACDचं क्रॉसओव्हर पॉझिटिव्ह आहे अशी कंडिशन ठेवली होती, तर 35 स्टॉक होते. आणि जेव्हा मी टाकतो की काल MACD 0च्या खाली होता, आज 0च्या वर आहे, म्हणजे क्रॉसओव्हर आज झाला आहे, तर मला फक्त 3 स्टॉक मिळाले. तुम्ही ही कंडिशन काढू शकता की आज क्रॉसओव्हर नाही झालं, MACD पण बुलिश आहे आणि मॅन्युअली 35 स्टॉक्सही जाऊन त्यांचे चार्ट बघू शकतात, कारण की आपण 20-25 स्टॉक्सचा चार्ट बघू शकतो. हे पोस्ट मार्केट करायसारखी कामं आहेत आपल्याकरता. आता आपण काय करू, याच्यात स्टॉक आला आहे CIE ऑटोमोटिव्ह. आपण मग चार्ट लावला होता आणि तो बघूया. CIE ऑटोमोटिव्हमध्ये आपल्याकडे काय आहे. यामध्ये आता माझ्याकडे 20 आणि 50 आहे, 200च्या वर असेल. मी सुपर ट्रेंड ठेवला आहे. सुपर ट्रेंडनी तुम्ही स्टॉप लॉस आयडेंटिफाय करू शकता. डेली टाईम फ्रेमवर आहे. RSI बघा 55 आहे याचा. ADX खूप लो आहे, 11 आहे. आता ADXची आपण कंडिशन नाही लावली म्हणजे मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये आहे. इथे बघा एक स्क्वीज दिसतं आपल्याला चार्टवर. आणि MACDने एकदम फ्रेश क्रॉसओव्हर दिले. तुम्हाला जर इथे दिसत असेल तर MACDचं फ्रेश क्रॉसओव्हर आहे. मी डबल क्लिक करून दाखवतो तुम्हाला, MACD झूम करून दाखवतो. हे बघा आजच MACDचं क्रॉसओव्हर झालं. हा क्रॉसओव्हर आपण कसा आयडेंटिफाय केला, हा जो बघा हिस्टोग्राम खाली दिसतोय हा नेगेटिव्ह होता आणि हा पॉझिटिव्ह झाला. हिस्टोग्राम नेगेटिव्हवरनं पॉझिटिव्ह तेव्हा होतो जेव्हा इथे MACD लाईन सिग्नल लाईनला क्रॉस करते, तेव्हा हिस्टोग्राम तुमचा रेडमधनं ग्रीन होतो. म्हणून मी ती कंडिशन लावली होती, ते तुम्हाला आता लक्षात आलं असेल. आता आपण बघूया तर याच्यात फ्रेश क्रॉसओव्हर आला तर CIE ऑटोमोटिव्ह हा आपल्याला पहिला स्टॉक मिळाला आहे स्क्रीनर बनवल्यानंतर. दुसरा आहे केअर रेटिंग्स, तोही बघूया. आता हे सगळे स्टॉक्स आपल्याला कुठले मिळतात, मोमेंटमवाले आहेत. यांच्यात मोमेंटम येऊन गेला, पुलबॅक चालू होता, साईडवेज आहेत आणि आता नवीन फ्रेश एंट्री देत आहे. आता आपण मगा बघितला CIE ऑटोमोटिव्ह, त्याच्यात आणि या दुसऱ्या स्टॉकमध्ये काय फरक आहे लगेच सांगा. एक ॲडिशनल कन्फर्मेशन जो आपल्या चार्टवर आहे सुपर ट्रेंड, तो इथे केअर रेटिंगमध्ये बाय सिग्नल नाही देते. CIE ऑटोमोटिव्हमध्ये सुपर ट्रेंड बुलिश होता. इथे बघा याचा RSI फ्लॅट आहे, 45 to 60च्या आत आहे. MACDने बाय सिग्नल दिला आहे परत 0 लाईनच्या जवळच. तर बुलिशनेस चांगलं असू शकतं आणि एक स्टॉप लॉस छोटा असू शकतो एकदम. आता बघा इथेच आहे, आपण साईडवेज आहोत 1600-1700. गेल्या 4-5 दिवसांचा लो जरी बघितला तरी तो 1650च आहे. साधारण 1600च्या स्टॉकवर 25 पॉईंटचा स्टॉप लॉस खूप छोटा आहे, कारण की 50 EMAच्या खाली गेलं की तुम्ही स्टॉप लॉस घेऊ शकता. एवढ्या छोट्या स्टॉप लॉस बरोबर चांगलं टार्गेट आणि मोमेंटम येऊ शकतं असं स्टॉक आहे. पण आता तुम्हाला इथे सुपर ट्रेंड दाखवतोय का, जो आपल्याकडे ॲडिशनल चार्टवरती एक आहे कन्फर्मेशन म्हणून, नाही सांगत आहे ते, मे बी तुम्ही त्याला अवॉइड करू शकता. तिसरा स्टॉक शेरा एनर्जी. इथे बघा याच्यात स्ट्रॉंग मोमेंटम दिसतंय. RSI आत्ता नॉमिनल 61 झाला आहे, बट स्टॉक आता परफॉर्म करून मे बी आज जेव्हा मी बघतो तेव्हा त्याच्यात इथे अप्पर सर्किट दिसतं आहे. बट बघा MACDनी फ्रेश क्रॉसओव्हर दिला आहे. म्हणजे काय झालं, हा जो मोमेंटम होता यात एक पुलबॅक आला. हा जो पुलबॅक चालू होता या पुलबॅकमध्ये MACDचा क्रॉसओव्हर फ्रेश आता परत झाला आहे. सुपर ट्रेंड बुलिश आहे, 20-50 बुलिश आहे. स्टॉक 200च्या ही वर आहे. आपण एक EMA लावून बघू याच्यात 200, कारण की आपण EMA 200
च्या वरती आहे अशी कंडिशन ठेवली आहे. क्लिक करून चला टायमिंग मी 20ची की 200 एकदा चेक करून बघूया आपण आणि ओके करूया. तर बघा 200 EMA इथे खाली आहे, म्हणजे स्टॉक चांगल्यापैकी 200च्या वर आहे, 2050च्या वर आहे, RSI कंडिशन सांगते आणि फ्रेश क्रॉसवर MACD सांगते. यालाच आपण म्हणतो एक पुलबॅक स्नायपर स्ट्रॅटेजी. अशी स्ट्रॅटेजी ज्यात आपण पुलबॅकचा वेट केला आहे. फ्रेश एंट्री देते MACD आज आपल्याला, म्हणजे एक छोटा मूविंग ॲव्हरेज जो 12 आणि 26नी बनलेला इंडिकेटर आहे तो आज आपल्याला फ्रेश एंट्री देतो आणि सुपर ट्रेंड आहेतच, ज्याने आपण स्टॉप लॉस कॅल्क्युलेट करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण खूप चांगली स्ट्रॅटेजी शिकलो आहे. यात तुम्हाला काय ॲड करू वाटतंय? तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली का? आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.